नमस्कार, सिटी न्यूजच्या तमाम दर्शकांचं मी अमोल खोडे हार्दिक स्वागत करतोय। आज दिनांक 4 मे 2013। आजची तिथी आहे चैत्र कृष्ण पक्ष 10 आणि वार शनिवार। सिटी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचं स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। भूमाफिया प्रकरणी दिनेश भूप अटकेत, अटक आरोपींची संख्या 6 वर पोहोचली। आणखी बडे मासे गळाला लागण्याचा पोलिसांचा दावा। रखरखत्या उन्हाच्या दाहकतेने फुटतोय पाझर, तापमान कमालीचे वाढल्याने शहरवासी हतबल। गारवा मिळावा म्हणून फळे शीतपेय सहित फ्रीज कूलर पंखे यांची होते खरेदी। रहिमापूर पोलिसांकडून माहिती मागण्यास गेलेल्या युवकाला अमानुष मारहाण, 3 अधिकाऱ्यांची झाली तडकाफडकी बदली। अखेर निपेटली शिक्षकांची पदभरती प्रक्रिया, सायन्स कोरवर झाल्या शिक्षकांच्या मुलाखती। अळण गावात भरली नवनाथ उत्सवाची यात्रा, विभिन्न धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। आणि रहिमापूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना माहिती मागण्यास गेलेल्या युवकास मारहाण करून त्याच्याकडून ठाण्याच्या आवाराची स्वच्छता करून घेण्यात आली। या प्रकारावरून गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी ठाण्याचा घेराव करून या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी रेटून धरली। यानंतर मात्र या ठाण्यातील 3 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। भावावर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहितीच्या अधिकारात मागितली म्हणून त्याचा वचपा काढण्यासाठी पोलिसांनी चिंचोली बुजुर्ग येथील एका युवकास बेदम मारहाण केली। अनिल जानराव सदार असे या युवकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक करून पोलीस स्टेशनच्या आवारात लाठाकाठ्यांनी बेदम मारले। या मारहाणीमुळे सदार हा काळा निळा पडला। जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला। आपणास ठाणेदार मिलिंद बहाकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी निर्दयतेने मारले व संपूर्ण पोलीस ठाण्याचे आवार झाडून काढायला लावले, स्वच्छतागृहांची व कोठडीची साफसफाई करायला लावली असा आरोप या युवकाने पोलिसांविरुद्ध दिलेल्या तक्रारीत केलाय। माझ्या भावाने काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकारात जो माहिती मागितली होती त्याच्याबद्दल मला काही दिवसांअगोदर धमकी दिली होती पोलीस इन्स्पेक्टर यांनी। तर मी म्हटलं की माहितीच्या अधिकारात तुम्ही मला कशाला नोंद राहिले, तर त्यांनी मला 1:30 वाजता रात्री घरातून उचलून पोलीस स्टेशनला नेले व तिथे बेदम मारहाण चालू केली। मला अक्षरशः खूप मारलं व माझ्याकडून मैदानात पाणी मारून घेतलं, तसेच झाडांना पाणी द्यायला लावलं आणि स्वच्छतागृह साफ करून घेतलं। संडास बाथरूम आणि गंदगी। कुठली माहिती मागितली होती माहितीच्या अधिकारात? माहितीच्या अधिकारात पोलीस स्टेशन बद्दल माहिती मागितली होती SP ऑफिसला। माझ्या भावाने काय माहिती होती? की एका कर्मचाऱ्याला किती कार्यकाल एका पोलीस स्टेशनमध्ये राहता येते, थोडाच पगार करतात। कोण PI ज्यांनी तुम्हाला मारहाण केलं, कोण आहे ते? बहाकर साहेब आहेत ठाणेदार, पडस पगार साहेब आहे अशोकराव पडस पगार, रत्नदीप वानखळे, पाथरे, शेंडे आणि पवार, त्यानंतर एक जाधव आहेत। असे 10-12 व्यक्ती होते ज्यांनी मला मारहाण केली। त्याच्यानंतर नको तेवढं मारलं। या घटनेमुळे संपूर्ण चिंचोली रहिमापूर गावात तीव्र असंतोष पसरला असून गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला घेराव करून आरोपी पोलिसांच्या तात्काळ निलंबनाची मागणी उचलून धरली आहे। उन्हाच्या दाहकतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय। तापमान 44 अंशावर स्थिर राहत असल्याने ऊन आता बोचू लागलंय। परिणामी तमाम शहरवासी दाहकतेपासून बचाव होण्याचे मार्ग शोधत आहेत। मे महिना जसा जसा पुढे सरकतोय तशी तशी उन्हाची दाहकता सुद्धा दररोज वाढत जात आहे। या उन्हाच्या दाहकतेपासून वाचण्यासाठी नागरिक नानाविध उपाययोजना करताना दिसून येत आहेत। खतच्या ताट्या
कूलर, शीतपेये यापासून शीतलता प्रदान करणारी पंखे, कूलर, AC सारखी उपकरणांची विक्री ही कमालीची वाढली आहे. शहरभर पानपोया लावण्यात आल्या आहेत. असे असतानाही दिवसभरातील शहरातील बहुतांश सगळेच रस्ते निर्मनुष्य झाल्याचे आढळून येत आहेत. यातही भर उन्हात राबून पोटाची भूक भागविण्याची तारेवरची कसरत ही सुरू आहेच. झाडाखाली सावली आता झाडेच उमी असल्याने दुर्बळ झाली असली तरी मिळेल ती सावली घेऊन दिवस काढण्याचे प्रयत्न कामगार करून वेळ मारून नेताना दिसून येतात. तर दुसरीकडे नागरिक दिवसा घरातून बाहेर पडण्याचे शक्यतो टाळताना आढळत आहेत. हा संपूर्ण महिनाभर सूर्य असाच आग ओकत राहणार हे स्पष्ट असल्याने पर्यायी व्यवस्था करून दाहकतेवर विजय मिळवताना शहरवासी दिसतात. मागील काही दिवसांपासून उन्हाचे प्रमाण खूप वाढलेले आहे. जवळपास 44 डिग्री सेंटीग्रेड ते 45 डिग्री सेंटीग्रेड सध्या उन्हाचं तापमान वाढलेलं असल्यामुळे आपल्याला उष्माघात होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु काही खबरदारी घेतली तर याच्यापासून आपण निश्चितच बचाव करू शकतो. नंबर 1 म्हणजे आपण जास्त उन्हामध्ये फिरणं हे एक तर टाळायला पाहिजे. आवश्यक असल्यास आपण कानाला आणि डोक्यावर पांढरा कापडा आपण बांधून फिरता येईल. उपाशी पोटी कधीही बाहेर जाऊ नये. भरपूर पाणी प्यावं. आता तर सध्या कैरीचं पण आहे, त्याच्यामध्ये पुदिनाचा वापर करता येईल, ज्याच्यामुळे आपल्यापासून उष्माघातापासून बचाव होऊ शकतो. लिंबू सरबत आहे आणि पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं. 70 ते 80% शरीरामध्ये हे पाण्याचं प्रमाण असतं आणि उष्णतेमुळे याचं बाष्पीकरण होऊन हे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो. चक्कर येणे, अस्वस्थता वाटणे, मळमळ होणे हे याची लक्षणं आहेत. तर थोडासा जर आपण असा बचाव जर केला तर आपण उष्माघातापासून आपला बचाव आपण करू शकतो. काळजी इतकी घ्यायची आपण की बाहेर कुठलंही पाणी जर पिताना स्वच्छ पाणी पिण्याची आपण काळजी घ्यायची. कुठेही पेय घेताना किंवा बर्फाचा आवाजवी आपण जो आहे आवाज तो टाळायला पाहिजे.